व्यक्ती आणि वल्ली या पु ल देशपांडेच्या कथासंग्रहाची आज आठवण होते. आत्ताच बिग बॉस सिरीज मराठी संपलं आहे आणि ते पाहत असताना एक गोष्ट लक्षात आली की वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळ्या गुणधर्माची माणसं एकत्र नांदत असताना कुठल्या कुठल्या प्रसंग घडत असतात. आम्ही सर्व कर्मचारी रोज सर्वसाधारण 12 ते 14 तास बॉक्स फॅक्टरीमध्येच घालवत असतो. काम चालू असतं. ही बॉक्स फॅक्टरी म्हणजे आमच्यासाठी एक घर आहे, बिग बॉक्स घर. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीप्रमाणे आम्ही 40 ते 45 जण वावरत असतो आणि प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा, गुणधर्म वेगवेगळे असतात. आनंदी, शांत, मनमिळाऊ, रागीट, अबोल, अति बडबड करणारे, जबाबदारी घेणारे, जबाबदारी टाळणारे, आळशी, सल्ला देणारे आणि घाबरणारे या सर्व स्वभावाच्या व्यक्ती आम्ही एकत्र काम करत असतो. हे प्रसंग घडत असताना, हे काम करत असताना जे घडणारे प्रसंग आहेत त्या प्रसंगाचं रूपांतरित करून हा व्हिडिओ बनवला आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पहा, त्याचा आनंद घ्या आणि इतरांना शेअर करा. थँक्यू. दिवस पहिला सकाळी 10 वाजता. पहिला दिवस दुपारी 2 वाजता. होले होले साजना धीरे धीरे बालमा ओ हो. इथे काही सदस्य प्रिंटिंगचा टास्क कंप्लीट करत आहेत. पुण्यातील कस्टमरचा जॉब आहे. क्वालिटीमध्ये मला कोणतेही कॉम्प्रोमाइज नको आहे. मला पण क्वालिटीचं काम करायचं आहे, पण मशीनचा प्रॉब्लेम कोण ऐकून घेत आहे? मला प्रिंटिंग असं झालं पाहिजे की त्याच्यावरचा मोदक उचलून खावं असं वाटलं पाहिजे. सर, माझा तोच प्रयत्न सुरू आहे. पाहतो काय करता येईल. काय हे तुम्हाला जमेल असं वाटत नाही. आकाश, ये इकडे. आकाश, काय झालं सर? ये इकडे, ये पुढे ये. मी तर जॉब आता चांगला होतोय पण अजूनही क्वालिटी पाहिजे मला. मी तर पेपर सोडतो, बाकीचं मला काय माहित नाही. अरे हो, ठीक आहे, पाहतो मी काय करायचं ते. आकाश, गेल्या महिन्यात आपण सगळ्यांनी चांगलं प्लॅनिंग करून एकूण 3 लाख बॉक्स डिस्पॅच केले आहे. पण आता या महिन्यात आपल्याला अजून 60,000 म्हणजे एकूण 3,60,000 बॉक्सची ऑर्डर आली आहे आणि त्यासाठी आपल्याला पहिला पेपर स्टॉक मागवायला पाहिजे. होय, आपण परत एकदा प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल. करू सर, हे पण टार्गेट आपण पूर्ण करू. होले होले साजना धीरे धीरे बालमा ओ. आकाश, गम सोड. मामा, आवरा लवकर, लग्नात जेवायला जायचं आहे. बिग बॉक्स सांगा. नुसता खायचं सुस्त. हा मी गोल काढलेला आहे. तर असा गोल नको आहे. मग कसा पाहिजे? हे बघ, असा पाहिजे मला. हा काय गोल आहे? बिग बॉक्स, मला काय हा टास्क जमणार नाही आणि मी करणार नाही. हा काय प्रकार? अक्षय, हा बिग बॉक्स. कस्टमर हा देव असतो. हा बिग बॉक्स. कस्टमर नेहमीच बरोबर असतो. ते टास्क कंप्लीट नाही केला तर पूर्ण कंपनीला शिक्षा होऊ शकते. सॉरी बिग बॉक्स, मी जातो आणि त्यांना समजून घेऊन त्यांच्या हिशोबाने मी करून घेतो. होय साहेब, तुम्ही बरोबर म्हणताय, पण आपण थोडासा आहे ना हा जर अरे कसं चालू होतंय? बटन दाबून बघू, काय फिरून बघू. चालू झालंय बिग बॉस. धन्य आहे. असो, तुमचं कौतुक आहे. टास्क कंप्लीट करा. काय सगळा सगळा गोंधळत आहे. अवघड झाले की. गुलिगत मशीन पळत होतो आता.
नाहीतरी का बुक्कीट टिंगुळा आणणार दादा लक्ष घाला. या महिन्याचे सेल्स टार्गेट किती आहे आपल्या लक्षात आहे ना? होय, चांगलंच लक्षात आहे. 50 लाखाचे टार्गेट आपल्याला पूर्ण करायचे आहे. अरे ऑर्डरचा फ्लो तर आहे, पण प्रोडक्शन टीम किती साथ देते यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. अरे आपला हाच रोल आहे, त्यांना मोटिवेट करायचं आणि आपलं टार्गेट अचीव्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. दिवस 4 दुपारी 4 वाजता. सदस्यांना टास्क करण्यात काही अडचण? सर्व काही ठीक चालू आहे ना राजू? होय होय, परफेक्ट जमते. व्यास आणि व्यवस्थित चालू आहे. महावीर ओके चालू आहे बिग बॉस. चला चला अरे आवरा की लवकर जायचं आहे. बिग बॉक्स. अरे थांब की जरा, समोर लक्ष दे, खाली पडले बघ. समोर लक्ष दे. तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बिग बॉक्सला बोला. बिग बॉस दरवाजा उघडा, याला बाहेर काढा. अरे या महिन्याच्या टार्गेटचा प्रोडक्शन प्लॅन केला आहेस का? केलाय की हा बघा. अरे नुसता जॉबची नावं लिहून उपयोग नाही, डीप प्लॅनिंग पाहिजे. होय केलाय की हा बघा. 15-20 मिनिटं प्लॅनिंगला दिलेला वेळ म्हणजे 4-5 तासाचा प्रोडक्शनचा टाइम सेव्ह होतोय. लक्षात येते का तुझ्या? तीनही सदस्यांनी जनतेला व्हिडिओ लाईक करण्यासाठी सांगायचं आहे. धन्यवाद.